श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरुनाथ श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आपण गेल्या खेपेला 359वी ओवी अध्याय क्रमांक 2 इथे होतो। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला युद्ध न करण्याचा जो त्याच्या मनामध्ये आता निश्चय होतोय तो किती व्यर्थ आहे, मूर्खपणाचा आहे, इहलोकी आणि परलोकी दोन्हीकडे फजिती करणार आहे, नुकसान करणार आहे, असं सर्व त्याला समजून सांगतायत। त्यातला शेवटची ओवी होती, तरी का शौर्याने न झुंजावे आता, भोगावे जिंकिता महितळ। लौकिकातले भोग सुद्धा प्रारब्धाने समोर आलेले असताना आपलं कर्तव्य पूर्ण करून, म्हणजे त्या अंतर्गत झुंजून, हे सगळंच्या सगळं फक्त आपल्या जीवनाला हेच युद्ध मानलं आणि जे आपण खरोखर लढत असतो पण सतत पराजित होत असतो, त्या युद्धाकडे सुद्धा त्या दृष्टीने पाहिलं तर आपल्याला गीतेचा नेमका लाभ होऊ शकतो। तरी का शौर्याने न झुंजावे आता, भोगावे जिंकिता महितळ। कसा का शत्रू असेना पण झुंज घेणं मात्र आवश्यक आहे। तसंच परमार्थामध्ये असू दे किंवा युद्धामध्ये असू दे, लौकिकामध्ये असू दे, समोर आलेल्या संकटाला धीराने, परमात्म्याच्या विश्वासाने सामोरं जाणं, अत्यंत शांत वृत्ती ठेवून भगवंताची इच्छा या दृढ विश्वासाने सामोरं जाणं अत्यंत हितावह आहे। तो आपला स्वधर्म आहे असं भगवंत त्याला सांगतायत। हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम, जित्वा वा भोक्ष्यसे महिम, तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः। किंवा रणी येथे वेचले जीवित, तरी स्वर्ग प्राप्त अनायासे। जरी या युद्धामध्ये तू युद्ध करत असताना, प्राणपणाने युद्ध करत असताना कामी आला, धारातीर्थी पडला, तरी पण ते अत्यंत श्रेयस्कर आहे, हितावह आहे, पुण्याचं आहे, कल्याणकारी आहे, चांगली गती प्राप्त करून देणार आहे। नको करू आता आणिक विचार, उठ घे सत्वर चाप बाण। आता काहीही विचार न करता आपल्या कर्तव्याकरता कंबर कसून उभा राहा असं भगवंत सांगतायत। आपण मात्र प्रत्येक ओवीला आपल्या दैनंदिन लौकिक जीवनामध्ये हा देह आपल्याला प्राप्त असताना त्या जीवनामध्ये कोणत्या भूमिकेमध्ये राहायचं, कोणत्या धारणेमध्ये राहायचं, याचा उपदेश आपल्याला मिळतोय। केवळ युद्धाची एखादी कथा आपण ऐकत नाही आहे किंवा त्यांचं काय चाललं होतं कृष्ण आणि अर्जुनाचं। कृष्णाचा जन्मच जगाच्या कल्याणासाठी असल्यामुळे त्याचा प्रत्येक शब्द प्रत्येक परिस्थितीमध्ये, प्रत्येक काळामध्ये तसाच्या तसा लागू आहे। किंबहुना भगवान श्रीकृष्ण सुद्धा आहेत तसे त्या काळापासून, त्याच्या आधीच्या काळापासून आज अखेर आणि या पुढील काळामध्ये जसेच्या तसे उपलब्ध आहेत। स्वधर्म हा पार्था आचरिता पाही, दोष असतेही दूर होती। असलेले दोष देखील स्वधर्माच्या आचरणाने दूर होतात। आणि स्वधर्म म्हणजे काय? भगवंताचा मी बाहुली आहे, भगवंताच्या हातचं मी खेळणं आहे, भगवंताची इच्छा सर्वोपरी आहे या जगामध्ये, या व्यवहारामध्ये,
या दृढ विश्वासाने प्रत्येक कर्तव्याला सामोरं जाणं, त्यामधनं फळाची अपेक्षा न ठेवणं, हा स्वधर्म आचरला तर सगळे दोष जे माझ्या आधीच्या आचरणामध्ये असतील, आजपर्यंतच्या जीवनामध्ये असतील, ते सुद्धा नाहीसे होतात. मग पातकाची कोठूनही भ्रांती, येथे तुझ्या चित्ती उपजली. अरे, आधी असलेले दोष नाहीसे होतात तर नवीन दोष कुठून येतील? नवीन पाप कुठून कसं घडेल? कर्तव्याची जर कास धरली, कर्तव्याचं पालन केलं, स्वधर्माचं पालन केलं, तर दोषाचा प्रश्नच उद्भवत नाही. कोणी नौकाधारे बुडेल का सांग, ठेचाळेल चांग मार्गे जाता. परी ते प्रसंगी तैसेही घडेल, जरी न कळेल जावे कैसे. म्हणजे नौकेचा आधार घेतल्यावर कोणी कसा बुडेल, तसेल चांगला मार्ग धरला तर कशी ठेच लागेल. पण जर स्वधर्माकडे लक्ष नसेल तर नौकेत असलेला सुद्धा बुडेल, कारण तो काठाला जाईल. नौकेमध्ये कुठपर्यंत आपण जायचं, काय नियम पाळायचे, काय बंधनं पाळायची, ही जर हा जर विवेक जागा नसेल, ही बुद्धी जागी नसेल, तर तो नौका सगळी ठाकठीक आहे, नौकेतले सगळे बाकीचे सोबती सगळे ठीक आहेत, पण हा बुडू शकतो जर स्वधर्माचं पालन नीट नाही केलं तर. होय विषमिश्र दुग्धाचे सेवन, तरी ते कारण मृत्यू तेची. तैसा फलाशेने सेविता स्वधर्म, होय तेची कर्म दोषयुक्त. दूध जरी असलं अत्यंत उत्कृष्ट देशी गाईचं दूध आहे, गवळव गाईचं दूध आहे, गीर गाईचं दूध आहे, पण त्याच्यामध्ये जर विष मिश्रित असेल तर त्यांनी मृत्यूच घडणार. तसा फलाशा ठेवून कर्म करण्याने आपलं अकल्याणच होणार, अकल्याणच होणार. म्हणजे माझी सात्विक वृत्ती बुडणार. म्हणून फलाशा ठेवून कर्म करण्यामध्ये काहीही स्वारस्य नाही, जे देहबुद्धीमुळे आपल्या फार क्वचित लक्षात येतं किंवा फार उशिरा लक्षात येतं. म्हणून फलाशा सांडोनी सर्वथा, पापना झुंजता क्षात्रधर्मे. म्हणून त्याच्या परिणामांची अजिबात चिंता न करता, झुंज हे माझं आत्ता कर्तव्य आहे, युद्ध हे माझं कर्तव्य आहे माझ्या क्षात्रधर्माचं. क्षात्रधर्माचं याचा अर्थ असा नाही बरं, काही ठराविक समुदाय विशिष्ट ज्याला क्षत्रिय म्हणायचे त्या काळात. आता तर तसा प्रकार वेगळा राहिलेला नाही. तरी पण खरं पाहिलं तर आपण आपल्या जीवनामध्ये जे संघर्ष करतो ते आपल्यालाच करावे लागतात आणि शर्थीने झुंजावे लागतात. त्यामुळे आपण देखील त्या अर्थाने जीवन जगत असताना क्षत्रिय म्हणूनच जगलं पाहिजे. पूर्ण वीरश्रीने येणाऱ्या संकटांना असेल, परिस्थितीला असेल सामोरंच गेलं पाहिजे, दुसरा पर्यायच नाही. म्हणून असं कर्म करीत असताना साधकाला, परमार्थीला पापाची पुण्याची बाधाच होत नाही, कारण फलाशेचा विषयच डोक्याला शिवत नाही. त्यामुळे अत्यंत निस्पृहपणे कर्तव्य होतं. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयौ, ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि. होता सुख प्राप्ती न जावे हर्षून, दुःखी तरी खिन्न होऊ नये. सुखप्राप्ती झाली प्रपंचातली, लौकिकातली, त्यामुळे हर्षून जाण्याचं अजिबात कारण नाही. तसंच दुःखाचा प्रसंग आला तरी खिन्न होण्याचं कारण नाही. हे सगळं जे होतंय ते 100% साक्षात परमात्म्याच्या इच्छेने, परमात्म्याच्या सत्तेने आणि खरं तर
त्याच्याच संदर्भामध्ये होतंय, माझ्या संदर्भामध्ये होऊ शकत नाही, कारण मी नावाचं काहीही स्वतंत्र नाही, अस्तित्वच नाही. हा निश्चय मनाशी ठाम झाला की मग फलनिरपेक्ष कर्म म्हणजे कर्तव्य कसं करायचं सांगावं लागत नाही. अत्यंत उल्हासामध्ये पूर्ण शांतीने धीराने कर्तव्य होत राहतं. आणि होवो लाभ किंवा होवो हानी सर्वथा ते मनी धरू नये. होईल विजय येईल वा मृत्यू पुढील हे चिंतू नये आधी. असं होईल का आणि तसं होईल का असा विचार करायची आपल्याला खूप सवय असते. आणि त्यामुळे प्रत्यक्ष कर्तव्याच्या आधीच आपण अर्धे गर्भगळीत होऊन जातो, अर्धमेले होतो काही काही वेळेला प्रसंग तसा असेल तर. स्वधर्मानुसार वागता उचित पावे ते निवांत सहा वेगा. स्वधर्माचा आचार करताना जे जे प्रत्यक्षात प्रसंग समोर येतील ते निवांतपणे सहन करावे. यातच ज्ञानाची चमक आहे, यातच ज्ञानाचं प्रागट्य आहे, प्रगट होतं ज्ञान. आपण जर उतावळेपणाने प्रतिक्रिया देत राहिलो, उग्र प्रतिक्रिया देत राहिलो, रागावलो, वैतागलो, निराश झालो, तर आपण देहबुद्धीच्या आहारी गेलो, अज्ञानाच्या आहारी गेलो असा त्याचा अर्थ आहे खरा तर. ऐशा परीमन ठेविता अलिप्त स्वभावे दुरित घडेची ना. असं मन अलिप्त ठेवलं, भगवंताच्या अधीन ठेवलं तर दुरित म्हणजे अपघात किंवा दुर्घटना ही मनाला शिवतच नाही. कोणतीही घटना मुळात दुर्घटना वाटत नाही. अलिप्तता आली की फक्त घटना वाटते, ती सुद्धा संपूर्णपणे परमात्म्याच्या अधीन वाटते. त्यामुळे काही प्रश्नच उत्पन्न होत नाही, मन विचलित होत नाही, चित्ताला धक्का लागत नाही. ऐशा परीमन ठेविता अलिप्त स्वभावे दुरित घडेची ना. याच्या गावीच असत नाही की काही दुर्घटना घडली म्हणून. घटना घडली, सगळ्या घटना सारख्या सम होऊन जातात. दुर्घटना किंवा चांगली घटना ह्या दोन्ही देहबुद्धीतून निर्माण होतात आणि त्यांचे स्वतःचे दुष्परिणाम चित्तवृत्तीवर होतात, चित्त विचलित होण्यावर होतात. म्हणून निभ्रांत करावया युद्ध धनंजया सिद्ध होई आता. म्हणून आता भ्रांती सोडून युद्ध करायला सिद्ध हो असं भगवंत सांगतायत. एषा ते भिहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधम प्रहास्यसी. सांख्य तत्वज्ञान ऐसे हे संक्षिप्त सांगितले येथ तुझ लागी. सांख्य तत्वज्ञान असे जे आपल्या कानावर पडतं आणि बहुतेक वेळा आपला त्यामुळे गोंधळ उडतो. आपल्याला असं वाटतं की हे फार गहन तत्वज्ञान असेल, फार किचकट क्लिष्ट तत्वज्ञान असेल, याला खूप तल्लख बुद्धी लागते. असा विषय मुळातच नाही. सांख्य तत्वज्ञान म्हणजे मी नाही, सगळं काही तू आहेस या भूमिकेमध्ये जगणारा सांख्य तत्वज्ञान प्रत्यक्ष जगत असतो. त्याला शब्दात बोलता जरी आलं नाही की सांख्य तत्वज्ञान म्हणजे काय, हेच हे सांख्य तत्वज्ञान. ऐसे हे संक्षिप्त सांगितले येथ तुझ लागी. महाराज जसं म्हणतात ना, पंडित लोक परमार्थ जगाला उगाच कठीण करून सांगतात आणि त्यांचं नुकसान करतात. महाराजांचं वाक्य आहे ना, ते याच्यासाठीच आहे. सांख्य तत्वज्ञान या शब्दाच्याही मागे लागण्याचं काही कारण नाही. मी नाहीच, फक्त तू आहेस, हे सांख्य तत्वज्ञानाचं सार आहे, सार.
बुद्धियोगाचा तो निश्चित सिद्धांत, सांगतसे चित्त देई आता. असा बुद्धीने निश्चय करायचा आणि तो योग साधायचा. बुद्धीचा निश्चय झाला की मी नावाचं काहीही स्वतंत्र अस्तित्वच नाही आहे, ते सगळं परमात्म्याचं अस्तित्व आहे. त्याचा सिद्धांत आता समजून सांगतात. बुद्धियोगाचा तो निश्चित सिद्धांत, सांगतसे येथ सांगतसे चित्त देई आता. येथे बुद्धियोग साधिता हा पार्था, बाधेना सर्वथा कर्मबंध. हा बुद्धियोग साधला ना, कर्माचं बंधनच बाधत नाही. चांगलं वाईट कर्म शिल्लकच राहत नाही. त्यामुळेच पाप पुण्य पश्चातापाची पाळीच येत नाही कधी. शस्त्रांचा वर्षाव करू ये सहन, कवच लेवोन वज्रा ऐसे. जसा वज्र अंगावर घातलं की वज्रासारखं कवच अंगावर घातलं तर कितीही शस्त्र अंगावर पडली ती सहजपणे सहन करता येतात. ती आपल्या देहाला अंगाला भेदत नाही. तसं काय सांगू मग नुरोनिया भय, संपूर्ण विजय लाभे जैसा. जसा वज्रासारखं कठीण असं कवच घातल्यावर शस्त्रांचा आघात आपल्या शरीराला होत नाही आणि पूर्णपणे भयरहित अवस्था येते देहाच्या बाबतीत. तसं या बुद्धियोगाचा उपयोग जर झाला, बुद्धियोग जर साधला, आणि बुद्धियोग म्हणून पुन्हा काही क्लिष्ट नाही हो. बुद्धियोग म्हणजे हा निश्चय की मी नावाचं स्वतंत्र काहीही अस्तित्वात नाही. हा निश्चय झाला रे झाला की पूर्ण विश्वाचं स्पष्ट स्वच्छ आकलन होतं. हे सगळं काय आहे? हे सगळं निव्वळ परमात्म्याची विविध रूपं आहेत, अगणित असंख्य रूपं आहेत. अशा भूमिकेमध्ये तो साधक जातो, भक्त जातो. आपण थांबूया इथे. पुढच्या वेळेला पुढचा आणखीन गोड भाग बघूया. असं थोडं थोडं बघत जाऊया आणि आपल्याला लागू करून घेऊया. कृष्णा कृष्णा कृष्णा. माऊली पांडुरंग.